तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. मात्र या सगळ्या संदर्भात नीलम गोरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. पाहूयात. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे जी आपल्या सोबत आहेत. ताई, एक 3-4 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये खूप मोठा भूकंप झाला होता. त्याचं केंद्रबिंदू जे होतं ते धौलाकुवा होतं. आता केंद्रबिंदू तुम्ही आहात, कारण या मराठी साहित्य संमेलनाचे तुम्ही मोठा आरोप केलेला आहे. अजून पण ठामात त्या मी आरोप म्हणण्यापेक्षा मी जे वस्तुस्थिती पाहिली ते लिहिलेली आहे. मला तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे की मला उद्धव साहेबांवरती टीका करायला अजिबात आवडत नाही, परंतु कार्यपद्धती त्याची ती खटकते म्हणून बोलायची वेळ येते. एक दुसरं म्हणजे काय आहे कार्यपद्धतीत आमची अपेक्षा काय होती की लोक प्रश्न घेऊन येतात त्यांचे ठिकठिकाणचे, तर त्याच्यावर काय काम करायचं ह्याच्यावर त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे ना. पण ते मुख्यमंत्री असताना तर झालंच नाही. मुख्यमंत्री ते नव्हते तोपर्यंत जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत किंवा विरोधी पक्षनेते आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्यावरती ती जबाबदारी होती. त्यांच्याकडून आम्ही ते सोडवून घेत होतो. बऱ्याचशा गोष्टींच्यामध्ये लोकांकडून देवाणघेवाण केलेली आहे, ती सगळ्यांना माहिती पण आहे. आणि ती जे काय होत असेल ते त्यांच्या संमतीने गोष्टी होत असतील ना त्याच्या ज्या आहेत त्या. आणि मी जो याचं उदाहरण दिलं ते 2019 नंतर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दुसऱ्यांवर, म्हणजे संभाजीनगरचा महापौर बसवायचा आहे ती जबाबदारी एकनाथ शिंदेंवर, नगरचा महापौर बसवायचा आहे ती जबाबदारी एकनाथ शिंदेंवर, शिवतीर्थावरच्या सभेचा खर्च आणि व्यवस्था करायची ती जबाबदारी एकनाथ शिंदेंवर. आणि तेच पद्धतीने नंतर मात्र मंत्र्यांच्या संदर्भामध्ये पूर्णपणे त्यांना डावलायचं आणि कुठल्या ना कुठले सगळे निर्णयाचं वॉच करायला माणसं बसवणं वगैरे सगळ्या प्रकारानंतर सुरू झाला. आम्ही सातत्याने हा प्रयत्न केला की बैठका झाल्या पाहिजेत. साहेबांना हेही सांगून झालं की ऑनलाईन बैठका घ्या. तुला आश्चर्य वाटेल, मी त्यांना सुचवलं होतं की आपले जे आमदार आहेत पाठिंबा देणारे त्यांना तुम्ही ऑनलाईन भेटा, समजा कोविडच्या काळात आहे तर, पण त्यांचे प्रश्न सोडवा. पण ते झाल्या नाहीत या गोष्टी ज्या आहेत त्या, आणि त्याची परिणती शेवटी अशी झाली. माझं आजही वाटतं की साहेबांनी कार्यपद्धती बदलली पाहिजे, उद्धव साहेबांनी. आणि आम्ही जे काही आज NDAच्या बरोबर आहोत, हिंदुत्वाच्या भूमिकेने आहोत, तो योग्य मार्ग आहे असं मला वाटतं. त्यामुळे ते मी बोलल्यावरती आज त्यांचे काही लोक त्याचं स्पष्टीकरण तुम्ही सांगा ना की आम्ही नाही घेतल्या मर्सिडीज, त्याच्याऐवजी माझ्यावर काय टीका करताय. मी कुठलीच देवाणघेवाण केली नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि मग अशा वेळेला तुम्ही सांगा की आम्ही काहीच भेटी घेतल्या नाहीत म्हणून. मग त्याच्यामुळे हा जो सगळा विषय आहे त्याच्यावरती ज्यांना काहीच माहीत नाही, जे स्वतःच खिचडी घोटाळ्यात आणि या घोटाळ्यांमध्ये आहेत, डेड बॉडीच्या बॅगच्या घोटाळ्यामध्ये कोविडच्या, ते लोक माझ्यावरच टीका करतायत. तर मला असं वाटतं हे तर यांच्याबद्दल मला हास्यास्पदच वाटतं सगळं. मर्सिडीज दिल्या जायच्या का आणखीन काही? त्या प्रत्येक आपण आलेली गिफ्ट उघडून बघू शकत नाही ना, आपणच पाहुणे असताना कसं बघणार. पण काही वेगवेगळ्या गिफ्ट असू शकतील त्याच्या ज्या आहेत. वेगळे गिफ्ट मला त्याच्यात नाही सांगता येणार. त्याच्यात मर्सिडीज तर दिल्या जायच्या. ते गाड्या पाहिलेल्या आहेत, घड्याळं दागिने असतात. म्हणतात की मग तुमच्याकडे पण पावत्यात का, कारण 2-3 वेळा. आणि त्यांना संजय राऊतांना चांगलं माहिती आहे, कारण माझ्या प्रत्येक आमदारकीच्या वेळेला त्यांनी माझी शिफारस केलेली होती उद्धव साहेबांकडे. उद्धव साहेब आणि संजय राऊतांचं एकमत होतं की काम करणारी बाई आहे. आणि आजसुद्धा मी सांगते की मी जसं काम करत होते ते आज मला किती नावं ठेवली तरीसुद्धा अगदी वन मॅन आर्मीसारखं जाऊन सगळा महाराष्ट्र हादरवून टाकायचा आणि अन्यायाची खरी बाजू घ्यायची, जेणेकरून जनमत चांगलं होईल. आणि मी प्रत्येक ठिकाणी सांगायचे की उद्धव साहेबांनी सांगितलं म्हणून मी तुमच्या मदतीला आलेले आहे, असं सांगणारी 2 माणसं तुम्ही दाखवा तुमच्या पक्षामध्ये कोण आहेत ते. शेवटचा प्रश्न, आणखीन काही भूकंप होणार आहेत का, म्हणजे की आणखी एकनाथ शिंदे यांच्या काही संपर्कामध्ये आहेत का, कारण आणखीन काही कोणते खुलासे होणार आहेत का? या संदर्भामध्ये जे लोक बाकी शिवसैनिक आहेत तेच काय तो निर्णय घेऊन बोलू शकतात. पण मला असं वाटतं की आता अजून लोक येत आहेत, काही जणं ते पण त्यामधल्या गोष्टी सांगतील आणि ते आजही सांगतायत सगळीकडे, म्हणूनच आम्हाला कळतं. फुल स्टॉप इथेच नाही, आणखीन काही लोक येऊ शकतात एकनाथ शिंदेकडे. रामराज शिंदे, इंडिया TV, दिल्ली.